श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा निमित्त जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न. दिनांक 22 जानेवारी 2019 सोमवार रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान सोहळा उत्सव निमित्त सोलापुरात शांततेने व उत्साहात आनंदात श्रीराम स्थापना सोहळा साजरा करण्यासाठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जाफर मोगल साहेब यांनी शांतता समितीची बैठक आयोजन केले. या बैठकीत प्रस्तावना श्री मोगल साहेब यांनी करताना उत्सवाची माहिती व शांततेत साजरा करण्याचे आवाहन केलेले. सदर बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराजांनी श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा राष्ट्रीय उत्सव असून देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला आवाहन केले की आनंदात सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरा करावे आणि प्रत्येक मंदिरात महारथी महापूजा करावी. त्याचबरोबर श्रीराम ज्योत लावण्याचे आवाहन केले. त्यास उपस्थित सर्व शांतता समितीच्या सदस्यांनी आपापल्या परिसरात श्रीराम प्रतिष्ठान सोहळा शांततेत पार पाडण्याचे सर्व जाती जमातीच्या लोकांना आवाहन करावे आणि पोलीस खात्याने देखील गस्त वाढवावी व प्रत्येक अशी सूचना केली. त्यानंतर माजी नगरसेवक अरुण शेख यांनी प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि ज्या ठिकाणी मंदिरात उत्सव साजरा होतो तेथे पॉइंट वाढवावे अशा सूचना मांडल्या. सदर बैठकीस जेल रोड परिसरातील हिंदू मुस्लिम नागरिक कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे पद्मशाली चौकात मंदिर आहे, तिथं आपण मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या हातीतल्या प्रत्येक मंदिरामध्ये साफसफाई मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्या प्रत्येक जागी मोठ्या प्रमाणात सोहळा होतो. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 ठिकाणी आपल्याकडे हे आले परवानगीचे अर्ज ते चौकामध्ये हे करतायत, मच्छी हॉटेलच्या समोर, आणि दुसरं आहे अशोक चौकामध्ये रोड. तर त्याला आपण थांबवलेलं आहे त्याच्यासाठी की त्याची मीटिंग आहे आज 5 वाजता. त्याच्यानंतर मीटिंगमध्ये जसं ते परवानगीचं ते आपल्याला हे येतील आदेश येतील त्याप्रमाणे आपण त्यांना परवानगी देऊ. त्यांचं म्हणणं आहे किंवा सर्व गणेश मंडळांना परवानगी देतात तसं सगळ्यांना परवानगी. आपल्याकडे 147 एक नवीन हे राहील आणि मॅक्स मंदिरात आपण हे करतो, मंदिरामध्ये हे करतो. त्याच्यामुळं विनंती अशी होती की प्रत्येक मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा आणि तुम्हाला पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असेल तर आमच्याशी संपर्क करावा. तर पुढं तुम्हाला असं वाटत असेल की इथं गरज आहे आम्हाला सांगा, आम्ही पाठवतो. त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्रितपणे साजरा केलेलं खूप चांगलं राहील. पोलिसांची गरज पडू नये असं आम्हाला म्हणजे दोन्ही समाजाने मिळून चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा केला तर त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही किंवा एकत्रित पुन्हा चांगल्या प्रकारे हे सुरू राहील. ह्याच्यामध्ये दुसरा एक इश्यू असा आहे की लागलीच जरांगे पाटलांची ही आहे मराठा आरक्षणाचा मोर्चाचा इश्यू आहे. तो बंदोबस्त लगेच आमचा सुरू होत आहे, म्हणजे एक आम्हाला कंटिन्यू बंदोबस्तच आहे. त्या संदर्भात तुम्ही सामील होत असेल तर त्याची पण त्यांनी माहिती द्यावी किंवा मुंबईला जात असेल त्याप्रमाणे आपल्याला नोंदी घेता येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. त्यांना पण त्रास काही राहणार नाही, प्रशासनाला व्यवस्था करण्यासाठी सोयीचं राहील. आपल्या ह्याच्यामध्ये जितके सेन्सिटिव्ह पॉईंट आहेत तेवढे तर आपण कव्हर केलेले आहेत. सर्व सेन्सिटिव्ह पॉईंटला आपण बंदोबस्त नाही करू शकत, जसं साहेबांनी प्रत्येक चौकात बंदोबस्त द्यावा वगैरे ते आपण पेट्रोलिंग करतो आणि सर्व एकत्रित असे खेळ जर हा उत्सव साजरा झाला तर आम्हाला पण त्रास राहणार नाही आणि सर्व उत्सव शांततेत. मी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो की सर्वजण चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतील. सरकारचा आदेश आहे त्यामुळे सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की राम मंदिरामध्ये राम प्रतिष्ठान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि कालच आपल्याकडे सोलापूरला प्रधानमंत्री मोदी साहेब येऊन गेले, त्यांनी देखील आवाहन केलं. त्यांनी काय काय आवाहन केलेलं आहे रामज्योती लावा किंवा एकूणच या मर्यादा पुरुषोत्तम रामाने मानव जन्मासाठी
जात भेद पंथ न बाळगता जे आदर्श घालून दिलेले आहे ते आदर्शाचा एक सोहळा या ठिकाणी होतोय. म्हणून कोणाला काय याच्यामध्ये वादवेग असणार ना असं आमचं कल्पना आहे. तरी देखील समाजकंटका त्याला कुठला रामाचा, कुठला धर्माचा, कुठला पंथाचा किंवा संप्रदायाचा कुठल्याही प्रकारचा बाण नसतो त्याने काय ते करायचा प्रयत्न करतो. अशा समाजकंटकाला या महासोया संपूर्ण जग बघत आहे. या ठिकाणी राम उद्या आपल्या रामला प्रतिष्ठापना होते, राम मंदिरामध्ये येतो, अशा प्रकारचे महासोहळा होत असताना त्या समाजकंटकाला काय अप्रिय घटना घडू नये किंवा काय घडू देऊ नये यासाठी आपण सर्वांना लक्ष दिलं पाहिजे, हे मी प्रामुख्याने मानतो. त्याचबरोबर काही मंडळात म्हणजे काही लोकांचं मला म्हणजे माहिती मिळाली की काही भागामध्ये आपण चांगला करू देत नाही, येतो म्हणलं की इथं आलं नाही. आपण काही बुधवार बाजार आहे त्या भागामध्ये काही लोक सोळा त्यांना सुद्धा तुम्ही परवानगी घेत नाही असं कळालं आहे. असं करायला नाही मला माहीत नाही. तरी देखील आपल्याला विनंती आहे की या कार्याला परवानगीची गरज नाही. तुमचं तुम्हाला माहिती दिलं पाहिजे की असा कार्यक्रम होणार आहे, या ठिकाणी कोणत्या पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे आणि तुम्ही काय मदत करणार हे तिथे जाणून होणे गरजेचं आहे. म्हणजे आपला उद्देश साधतो. म्हणून कामाच्या बाबतीला जर असं काय घडलं ते शोभणार नाही आहे. प्रत्येक हृदयामध्ये राम आहे, प्रत्येक हृदयामध्ये भगवान आहे, अल्लाह आहे, त्याच्यामुळे प्रेम आहे. अशा प्रकारचे या आपल्या जागतिक सर्व धर्मसमूहाचे या आपल्या देशामध्ये रामाचं आगमन आनंदाने उत्साह झालेला आहे अशा प्रकारची माझी कल्पना आहे. आम्ही देखील या ठिकाणी काही पक्षाचा भेदभाव न ठेवता काही राजकीय लोक वेगवेगळ्या बोलतात त्याचं आपण ज्ञान घ्या. त्यांना आमच्या सुद्धा राम जन्म प्रतिष्ठापना त्यावेळी 12:30 वाजता आम्ही राम प्रतिष्ठा सोहळा कामगार सेना कार्यालयामध्ये त्यांनी करणार आहोत. प्रसाद वाटतो भजन असं काय तर कार्यक्रम करणार आहोत. आणि आपल्या कार्यालयामध्ये असल्यामुळे काय तुमचं बाधा येणार नाही सार्वजनिक दिवसाला. अशा प्रकारचं एकूणच या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती देतो. आणि परत एकदा सर्वांना सांगतो तुमच्याकडे काय आपल्याला असं वाटलं की या रामजन्मभूमी विरोध झाला किंवा विरोध होतो किंवा अतिउत्साही लोक करत असताना काय तर होतं असं तर कळालं तर आपण पोलीस अधिकारी PI साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे काही प्रमुख ITचे लोक आहेत त्यांना तुम्ही कळवावं आणि त्यांच्या नंबर सर्वांना द्यावं अशी विनंती करतो. आणि सर्वांना एकदा परत आभार मानून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. साहेब आज शांतता कमिटी सदस्यांची बैठक बोलवली. आपलं सोलापूर शहर हे शांत आणि सर्व धर्म स्वभाव मध्ये आपण राहतो. आतापर्यंत आपल्या सोलापूर शहराला गालबोट लागलेलं नाही. आम्ही आश्वासन देतो साहेब तुम्हाला सोलापूरमध्ये शांतता असणार. माझी एक सूचना आहे की चौकामध्ये जर बंदोबस्त लावलं तर चांगलं होईल, एवढंच माझी विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे तर आपल्या शांतता कमिटी सदस्य 75 आहे. 75 मध्ये 25 पण येत नाही. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.